अहमदनगरमधील दारूबंदी आंदोलनाचे कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे। तुमचा दाभोळकर करू अशा शब्दात दारू विक्रेत्यांनी धमकावल्याचं कुलकर्णींनी सांगितलं। यानंतर अकोल्यातील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक आणि तहसीलदारांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अकोल्यातून जाणारा रस्ता नगरपंचायतीकडे वर्ग करू नये अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे आणि याच कारणावरून ही धमकी आल्याचं ते सांगतायत। 1 एप्रिलला महाराष्ट्रातील आणि देशातील दारूची दुकानं बंद झाल्यानंतर आमच्या गावातली सगळी दुकानं बंद झाली आणि नगरपंचायतनी पूर्वीच एक ठराव केलेला होता रस्ते वर्ग करण्याचा। तर त्या पळवाटीचा फायदा घेऊन त्यांनी पुन्हा दारू दुकानं सुरू करायचा प्रयत्न केला। त्याच्या विरोधात मी निवेदन दिल्यानंतर त्या दिवसापासून सातत्यानं माझ्यापर्यंत पोहोचेल अशा प्रकारची हिंसक भाषा दारूचे विक्रेते वापरत आहेत। त्याच्यामध्ये याचा दाभोळकर करू, आम्ही यांच्याकडे बघून घेऊ अशा प्रकारची हिंसक भाषा त्यांनी वापरायला सुरुवात केली।